नमस्कार युट्यूब फॅमिली। 7-12 उतार्यात हे दोन शब्द नसतील तर तुमची जमीन होणार शासन जप्त। चला तर कोणती आहेत ती दोन शब्द ते आजच्या या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल एस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल एस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। महाराष्ट्र राज्यात शेती आणि बिनशेती जमिनीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असले तरी अनेक खरेदीदार जागेचा दर किंवा विक्रेत्याच्या आश्वासनावर निर्णय घेतात। मात्र जमिनीचा सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक दस्तऐवज म्हणजे 7-12 उतारा। या कागदपत्रात जमिनीच्या मालकी हक्क, अटी, उपयोग आणि कायदेशीर बंधने याबद्दल सर्व नोंदी स्पष्टपणे असतात। विशेषतः यातील शर्त म्हणजे कंडिशन आणि धारण प्रकार म्हणजे टेन्युअर टाइप या नोंदीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठे आर्थिक नुकसान किंवा न्यायालयीन वादांना सामोरे जावे लागू शकते। धारण पद्धती म्हणजे भोगवटादार वर्ग, त्यानुसार जमिनीचे प्रकार काय आहेत तर जमिनीची खरेदी करताना सर्वात महत्त्वाचे असतात हे दोन प्रकार। त्यात पहिली गोष्ट म्हणजे जमिनीचा प्रकार। भोगवटादार वर्ग 1 म्हणजे जुनी शर्त जमीन की जे वर्ग 1 म्हणून 7-12 उतारावरील नोंद भोगवटादार वर्ग 1 खा असा उल्लेख दिसू शकतो। त्याची वैशिष्ट्ये आणि सुरक्षितता काय आहे तर सर्वाधिक सुरक्षित ही जमीन पूर्णपणे खासगी मालकीची असते। या जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी किंवा हस्तांतरणासाठी शासनाच्या कोणत्याही परवानगीची गरज नसते। ही जमीन वंश परंपरेने चालत असलेली असते किंवा तिची पूर्ण किंमत भरून ती वर्ग 1 मध्ये रूपांतरित झालेली असते। दुसरी गोष्ट म्हणजे नवीन शर्त जमीन म्हणजे वर्ग 2। यात भोगवटादार वर्ग 2 शर्त लागू, नवीन शर्त, नवीन अविभाज्य शर्त किंवा परवानगी आवश्यक असे उल्लेख असते। याची सुरक्षितता म्हणजे कमी सुरक्षित कायदेशीर बंधने आहेत। ही जमीन शासनाकडून विशिष्ट अटींवर उदाहरणार्थ वतन, इनाम, पुनर्वसन, भूसंपादन, अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेली असते। या जमिनीची खरेदी विक्री किंवा भाडेपट्टा गहाण करण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा संबंधित महसूल अधिकाऱ्याची पूर्वलेखी परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे। परवानगीशिवाय केलेला कोणताही व्यवहार अवैध ठरतो आणि जमीन शासन जप्त करू शकते। खरेदीसाठी सुरक्षितता वाढवण्यासाठी आवश्यक तपासणी काय असते तर जमीन खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी तपासणे अनिवार्य आहेत। ती म्हणजे पहिली गोष्ट मालकी हक्क आणि प्रकार की त्यासाठी दस्तऐवज म्हणजे 7-12 उतारा आणि 8 किंवा प्रॉपर्टी कार्ड या गोष्टी तपासणे अत्यंत आवश्यक आहे। याची सुरक्षितता काय असते तर जमिनीचा मालक कोण आहे, धारणा प्रकार म्हणजे वर्ग 1 आहे की वर्ग 2 कोणता आहे हे स्पष्ट होते। दुसरी गोष्ट म्हणजे बोजे आणि कर्जे। 7-12 उतारावरील इतर हक्क आणि बोजे हे पाहणे आवश्यक आहे। त्यानंतर जमिनीवर कोणत्याही बँकेचे किंवा संस्थेचे कर्ज किंवा गहाण नोंद आहे का हे कळते। कर्ज असल्यास ते फेडल्याशिवाय खरेदी करू नये। त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे व्यवहाराची साखळी। त्यासाठी फेरफार नोंदी म्हणजे म्युटेशन एंट्रीज पाहणे गरजेचे आहे। त्यामुळे पूर्वीचे व्यवहार, वारस नोंदी आणि मालकी कशी बदलत गेली हे कळते। संपूर्ण टायटल चेन स्पष्ट असणे महत्त्वाचे असते। त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे शून्य भार प्रमाणपत्र म्हणजे एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट। त्यामुळे जमिनीवर कोणताही कायदेशीर वाद किंवा बोजा म्हणजे भार नाही हे दर्शवणारे वकिलाचे प्रमाणपत्र। त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे तुकडेबंदी कायदा, स्थानिक जमीन नियम हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे की त्यामुळे भूखंडाचे क्षेत्रफळ प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी म्हणजे तुकडा असल्यास व्यवहार अवैध ठरतो। अलीकडील नियमानुसार गुंठेवारीचे नियमितीकरण करणे तपासणे महत्त्वाचे आहे। जमीन खरेदी करताना घ्यावयाची आवश्यक काळजी म्हणजे पहिली गोष्ट कागदपत्रांची तपासणी म्हणजे ड्यू डिलिजन्स। सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज पहा किती 7-12 उतारा। त्यात मालकी हक्क म्हणजे कॉलम 1 मध्ये सध्याच्या विक्रेत्याचे नाव आहे की नाही हे तपासा। त्यानंतर भोगवटादार वर्ग म्हणजे कॉलम क्रमांक 5/6 की जे जमीन वर्ग 1 यात जुनी शर्त आहे की वर्ग 2 नवीन शर्त लागू आहे हे तपासा। त्यानंतर वर्ग 2 असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आहे का हे निश्चित करा। बोजे आणि इतर हक्क। त्यानंतर कॉलम क्रमांक 13 जमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज, सोसायटीचे नाव किंवा अन्य वाद दावे नोंदवलेले आहेत का हे तपासा। कर्जे असल्यास ती विक्रेत्याकडून फेडून बोजा मुक्त करा। त्यानंतर फेरफार नोंदी म्हणजे म्युटेशन एंट्री, संपूर्ण साखळी की ज्यामुळे जमिनीची मालकी मागील 50 ते 60 वर्षात कशी बदलली हे तपासा। वारसा हक्क, खरेदी विक्री, वाटप या नोंदीची कायदेशीर साखळी म्हणजे टायटल चेन पूर्ण आणि स्पष्ट असावी। त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर्टी कार्ड, नगर भूमापन की ज्याने जमीन शहरी आहे, गायरान, विकसित भागात असल्यास 7-12 ऐवजी प्रॉपर्टी कार्ड तपासा। त्यावर मालकी हक्क आणि क्षेत्रफळ जुळते का पहा। त्यानंतर 8 उतारा। या उतारावर एकाच गावात विक्रेत्याच्या नावावर असलेल्या सर्व जमिनींचे एकूण क्षेत्रफळ नमूद केलेले असते।
पाचवी गोष्ट म्हणजे नमुना क्रमांक 32. सातबारावरून कर्जफेडीची बोजा कमी करण्यासाठी नमुना 32 ची नोंद झाली आहे का हे पडताळून पहा.